विनायक राऊत यांच्याकडून आता नितेश राणेंना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली। मंत्रिपदावर असूनही नितेश राणे यांनी भडकाऊ विधानं केलेली आहेत। ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत खरं तर राणेंना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे। राणे लोकशाही प्रशासनाला असंविधानिक दिशेने नेत आहेत। द्वेषपूर्ण विधानांवरून आता विनायक राऊत यांच्याकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणेंच्या वक्तव्याची आणि भाषणाची गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे। विशेष म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील नितेश राणेंकडून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं जात आहे। आता राणेंच्या या भाषणावरून त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विनायक राऊत यांच्याकडून आता मंत्री नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। मंत्रिपदावर असूनही गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे हे भडकाऊ विधानं करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय। दरम्यान ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यातर्फे राणेंना कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे। राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्याची आणि भाषणाची गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच आता विनायक राऊतांनी नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।